मी विकास मुरलीधर भालेराव, फाउंडर डायरेक्टर ऑफ टेक्नोलँड इंजिनियर्स अँड सर्वेयर्स. टेक्नोलँड इंजिनियर्स अँड सर्वेयर्स फर्म आम्ही 2008ला सुरुवात केली. त्यावेळेस तर खूप स्ट्रगल होता. कुठल्याही नवीन फर्मला स्ट्रगल तर राहणारच. खूप कमी स्टाफ आणि छोट्या कामांपासून सुरुवात केली टेक्नोलँडला. त्यावेळेस फर्स्ट आम्ही फक्त सर्वेइंगचीच कामं करत होतो, ज्याच्यामध्ये बेसिकली लँड सर्वेइंग होते, इंजिनिअरिंग सर्वेज होते. तर याच्यातून सुरुवात झाली. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन सोल्युशन्स आम्ही द्यायला लागलो. नवीन इन्स्ट्रुमेंट्स, आधुनिकता वाढवण्यासाठी जे काय इंजिनिअरिंगला रिक्वायर्ड आहे पूर्ण मार्केटला, जे इंजिनिअरिंग सोल्युशन्स पाहिजे, जे सॉफ्टवेअर्स पाहिजे, ज्या इक्विपमेंट्स पाहिजे, ज्या मशिनरीज पाहिजे, त्या आम्ही कालांतराने जशा जशा रिक्वायर्ड आणि जगाला तंत्रज्ञान हवं आहे त्या हिशोबाने करत गेलो पूर्ण. आणि स्टाफही वाढत गेला त्या पद्धतीने आणि मशिनरी पण पूर्ण वाढत गेल्यात आमच्या. आज टेक्नोलँड इंजिनियर्स अँड सर्वेयर्स प्रायव्हेट लिमिटेड या अँगलने मार्केटला आलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये टेक्नोलँड इंजिनियर्स अँड सर्वेयर्स हे सिव्हिल सर्वेइंगमध्ये सर्वात जास्त मशिनरी असणारी कंपनी आहे, ज्याच्याकडे स्वतःचे 22 DGPS आहेत, जवळजवळ 12 ते 13 टोटल स्टेशन आहेत. त्याच्यानंतर लिडार्स आहेत 3, त्याच्यानंतर हँडस्लॅम आहेत, त्याच्यानंतर रोड सर्वेसाठी लिडार आहेत, त्याच्यानंतर एरियल ड्रोन्स आहेत, एरियल लिडार ड्रोन्स आहेत, फोटोजॉमेट्रिक ड्रोन्स आहेत, अंडर वॉटर ड्रोन्स आहेत, त्याच्यानंतर बाथोमेट्रिकसाठी बोट्स आहेत, इको साऊंडर्स आहेत. म्हणजे पूर्ण आधुनिकतेने जे काही इन्स्ट्रुमेंट्स लँड सर्वेइंगसाठी लागतात, एरियल सर्वेइंगसाठी लागतात, अंडर वॉटर सर्वेइंगसाठी लागतात, ते सर्व फुल्ली टेक्नोलँड इंजिनियर्स अँड सर्वेयर्सकडे उपलब्ध आहे. रोड सोल्युशन घ्या, अंडर वॉटर सोल्युशन्स आहेत, ड्रेनेज सोल्युशन्स आहेत, वॉटर सप्लाय सोल्युशन्स आहेत, त्याच्यानंतर लँड डेव्हलपमेंट सोल्युशन आहेत, कन्स्ट्रक्शन सोल्युशन्स आहेत. या सगळ्यामध्ये टेक्नोलँड काम करत आहे आज आणि खूप चांगल्या पद्धतीने टेक्निकल स्टाफ आहे, डायरेक्टर्स आहेत कंपनीत, जे खूप सुंदरतेने प्रत्येक कामाला स्वरूप देऊन खूप सुंदर तंत्रज्ञानाने काम करत आहेत. पास्टमध्ये टेक्नोलँडने खूप चांगले अमेझिंग प्रोजेक्ट्स केलेले आहेत, मोठमोठी प्रोजेक्ट्स केले आहेत, ज्याच्यामध्ये वॉटर सप्लाय डिव्हिजनने आमच्या JGMमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. हर घर जल ही स्कीम मोदीजींची होती, जल जीवन मिशनच्या अंडर. तर याच्यामध्ये 7 जिल्ह्यांची कामं आम्ही केलेली आहेत कंप्लीट ZP. आता MGPसाठी PMC करत आहोत नगर जिल्ह्याला, नाशिक जिल्ह्यासाठी. याच्यामध्ये जवळजवळ 43 कोटीच्या आमच्या PMC चालू आहेत. वॉटर सप्लायसाठी शिर्डी एअरपोर्टला आमची कन्सल्टन्सी सुरू आहे, PMC सुरू आहे. रोड्समध्ये PMC सुरू आहे आमची. सर्वेइंगमध्ये कुंभमेळ्यासाठी आम्ही सर्वेइंग कन्सल्टन्सी देत आहोत आणि लँड सर्वे करत आहोत. त्यानंतर कुंभमेळ्यासाठीच आम्ही डिजिटल ट्विनसाठी सर्वे करत आहोत, ज्याच्यामध्ये कुंभमेळ्यासाठी जी काय ट्रॅफिक कंट्रोल होईल ती पण आम्ही त्यात पूर्ण डिजिटल ट्विनच्या माध्यमातून करणार आहोत. त्याच्यानंतर कुंभमेळ्यासाठी जे रोड्स डिझाईन होत आहेत त्या रोड्समध्ये पण आम्ही आहोत विथ PMC, DPR, PMC. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे काम करत आहोत. मुंबई महानगरपालिकेत बरेच कामं आमची चालू आहेत. दर वर्षाला कमीत कमी 1000 CRच्या कन्सल्टन्सी आमच्या मुंबई कॉर्पोरेशनला असतात. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला आम्ही काम करत आहोत. जळगाव एअरपोर्टचं एक ॲप्रिशिएशन करणारं प्रतिभाताईंच्या हस्ते माझा सत्कार झालेला आहे तिथं त्या कामासाठी. जळगाव विमानतळाचं आपण ते काम विदिन टाईम लिमिट केलेलं होतं. PMCमध्ये, बिल्डिंग वर्कमध्ये, सिवरेजमध्ये, ड्रेनेजमध्ये, इंडस्ट्री
ला आम्ही कॉर्पोरेट करतोय, ज्याच्यामध्ये सिव्हिल मेंटेनन्स सॉफ्टवेअर बनवतोय आपण. त्याच्यानंतर सिव्हिल मेंटेनन्स अँड मॉनिटरिंग सॉफ्टवेअर, रिपोर्टिंग अँड मॉनिटरिंग सॉफ्टवेअरवर पण काम करत आहोत आपण. हे चॅलेंजेस आहेत सिव्हिलमधले, जे की डे टू डे सगळं अपडेट करणे, क्लायंटला सगळे रिपोर्टिंग करणे, हे जे आधुनिकतेने AIच्या माध्यमातून होऊ शकतं. याच्यावर टेक्नोलँड फ्युचरमध्ये काम करणार आहे की AIचा जास्तीत जास्त सर्वेइंगमध्ये कसा वापर करता येईल आणि आपल्याला हे सॉफ्टवेअर बेस कसं करता येईल सर्व, याच्यावर आम्ही पूर्णपणे काम करत आहोत. आणि फ्युचर डेव्हलपमेंट आमची IT, AI आणि इक्विपमेंट्स, मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग याच्यावर आम्ही करणार आहोत. आणि एज्युकेशनमध्येही आम्ही उतरतोय. एज्युकेशनमध्ये 12 ट्रेड आम्ही डिझाईन केलेले आहेत आणि YCMU जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, यांच्याबरोबर टायअप करून आमचं जे बोलणं चाललं आहे, त्यांच्याशी टायअप करून भविष्यात आम्ही हे कोर्सेस सुरू करणार आहोत.